पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण ज्या नवदुर्गा आजच्या नवदुर्गांच्या बाबतीतला जो प्रत्येक दिवसाचा किंवा प्रत्येक घटस्थापनेतल्या प्रत्येक दिवशी एका कर्तृत्ववान महिलेशी बातचीत करत आहोत. आणि आज हे 5वं पुष्प आपण दुर्गाचरणी अर्पण करत आहोत. आणि आज आपल्याबरोबर आहेत एक सामान्य म्हणजे कुटुंबातून किंवा व्यवसायानिमित्त कर्नाटकमधून महाराष्ट्रात येऊन फलटणमध्ये त्यांचे वडील हे स्थिर होते. आणि त्या माध्यमातून त्यांचं विवाहानंतर जे शोभा सुरेश शेट्टी यांच्याविषयी आपण आज बातचीत करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. तर आज माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही कर्नाटक स्टेटमधले म्हणजे तुमचं मूळ कर्नाटक राज्यात असून आज तुम्ही महाराष्ट्रात स्थायिक म्हणजे तुमचा जन्मच महाराष्ट्रात झाला. पण महाराष्ट्रात जन्म होत असताना तुम्हाला तिथल्या परंपरा किंवा महाराष्ट्रातल्या परंपरा आणि त्या वडिलांच्या तुमचा जन्म जरी पुण्यात झाला तरी तुमचं सगळं बालपण असेल किंवा लग्नापर्यंतचं सगळं फलटणमध्ये झालं. तर याविषयी थोडक्यात माहिती. माझा जन्म महाराष्ट्रातच झालेला आहे. ब्राऊन अँड ब्राऊड सगळं माझं महाराष्ट्रातच म्हणजे झालं आहे. त्यामुळे सगळं कल्चर मला जे आहे मला अगदी म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही महाराष्ट्रीयन आहे का. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळे माझ्या मिस्टरांना विचारायचे की तुमचं काही इंटरकास्ट मॅरेज झालं आहे का. भाभी एवढ्या क्लिअर मराठी बोलतात. तर माझं कसं म्हणजे मला कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्राचं टच जास्त आहे. मी इथंच जन्म झाल्यामुळे इथंच हे झालं. आणि फ्रेंड सर्कल सगळं माझं निरेमध्येच फलटणमध्ये असल्यामुळे माझं लहानपण 12वीपर्यंत शिक्षण माझं फलटणमध्ये झालं. 12वीनंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी निरेमध्ये आले. निरेमध्ये माझं बाकीचं शिक्षण माझ्या मिस्टरांनी माझं कंप्लीट केलं. मला पार्लरविषयीचं वेळ हे लहानपणापासून होतं. पण पप्पांना माझ्या आवडत नव्हतं त्यामुळे त्यांनी मला कधीच तिकडे जाऊन दिलं नाही. पण माझ्या मिस्टरांनी मला त्यासाठी भरपूर सपोर्ट केला. मी पहिल्यांदा शारदानगरमध्ये जाऊन बेसिक कोर्स केला. पण बेसिक कोर्स केल्यानंतर असं मला असं वाटायला लागलं आपण खूप पुढे गेलं पाहिजे. ह्यातून काहीच आपल्याला मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये ब्युटिकमध्ये स्किनमध्ये केलं. हेअरमध्ये जसबीर अरोरा टॉवरला केलं. त्याच्यानंतर ABTCच्या एक्झाम्स दिल्या. त्यांच्यानंतर स्किन स्पेशलायझेशन केलं. कॉस्मेटॉलॉजी केले. क्लासेस घ्यायला लागले. 1996मध्ये मी क्लास कंप्लीट केला. 96मध्येच मी पार्लर टाकलं. पार्लर टाकल्यानंतर बाकीच्या क्लासेस मी कंप्लीट केल्या. आणि कंप्लीट करत असतानाच मी 1 RKमध्ये हे चालू केलं होतं. माझं 1 RKचं घर होतं जे बाबूशेठ सराफांच्या तिथे मी राहायला होते. तिथेच मी घरातच पार्लर चालू केलं. त्याच्यानंतर माझं ग्रोथ इतकी हे झाली की नंतर मी क्लासेस घ्यायला लागले. क्लासेस मी 98पासून क्लासेस चालू केले. आणि बेसिकपासून आता सुपर ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या क्लासेस मी घेते. माझ्याकडे शिकलेल्या मुली बऱ्याचशा मुली माझ्याकडे शिकलेल्या अगदी फॉरेनमध्ये सुद्धा पार्लर चालवतात. एवढंच. आणि बऱ्याचशा मुली इतक्या सेटल झाल्यात की आज बऱ्याच मुली मला येऊन सांगतात मॅडम तुम्ही काहीच फी घेतली नाही, आम्ही खूप कमवले. आज तुम्ही 2 मुलांची म्हणजे एका गरीब कुटुंबातल्या शिक्षण केली किंवा आता तुम्ही सांगितलं की मुलीचं लग्नसुद्धा केलं. आणि हाच उद्देश आमचा आहे की या माध्यमातून मराठी रोकटोकच्या माध्यमातून ज्या 9 दिवसातल्या नवदुर्गांचे आम्ही लोकांना पुढं आणण्याचा प्रयत्न करतो की ह्या माध्यमातून एक जरी महिला ज्या महिलांवर अशी परिस्थिती आहे की गरिबी आणि गरिबीला कंटाळून किंवा रोजचे कौटुंबिक वाद होण्यापेक्षा तुम्ही समर्थपणे ह्या महिलांचे आदर्श घ्यावा या माध्यमातून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आज त्या मुलांचं किंवा मुलीचं लग्नसुद्धा तुम्ही करून दिलं तर हा एक समाजात मोठा एक ही आहे म्हणजे देण्यासारखं किंवा समाजात एक आदर्श निर्माण करण्यासारखी गोष्ट आहे. याविषयी थोडं माहिती दे. एक आमचं हॉटेल असताना तिथे एक मावशी होत्या. तर त्यांची मुलगी छोटी होती, शिक्षणाने हुशार होती. पण त्यांना 2 मुलांचं शिक्षण झेपत नव्हतं. त्या म्हणायचे मी हिचं शिक्षण बंद करणार आहे. तर मी म्हटलं नाही तिचं शिक्षण नका बंद करू, तिचं शिक्षण मी करते. त्यामुळे ती माझ्याकडे 7वीत असल्यापासून जी होती पण ती मुलगीही तशीच होती की ती कधीच आम्हाला वाटली नाही की ही अशी बाहेरची एक फॅमिली मेंबरसारखी ती आमच्या घरात होती. आणि त्या मुलीचं आणि हुशार पण होती. 12वीत ती पहिली आली. हां एवढी हुशार होती ती मुलगी. आणि त्याच्यानंतर तिचं म्हणजे पूर्ण शिक्षण वगैरे सगळं मी केलं तिचं. त्याच्यानंतर तिला मी पार्लरचा कोर्स दिला. त्याच्यात जीवावरती तिचं ती आयुष्य आता खूप छान चालवत आहे. असं हां लग्न पण तिचं आम्ही करून दिलं सगळ्यांनी. तिचं पण तिच्या आईने आमच्या हॉटेलमध्ये कष्ट केलेलं आहे. तिनंही माझ्यासाठी खूप केलेलं आहे. म्हणजे फक्त मीच करते
हे मला सांगायचं नाही आहे की टाळी एका हाताने वाजत नाही आहे. त्या मुलीने सुद्धा आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं, त्यामुळे पण आपण पण तेवढं तिला हे करत असतो, मदत करत असतो. आणि खूप छान मुलगी, अजूनही ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तिने काही जरी घेतलं, गाडी घेतली तर पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन आली ती. नेमकी मी नव्हते इथं, म्हणजे तिला इतकं हे झालं की आज मी भाभींना सरप्राईज देणार आहे आणि ती नव्हती. फ्लॅट घेतला तर तिने माझ्या बड्डे दिवशी फ्लॅटचं बुकिंग केलं, का तर भाभींचा बड्डे त्या दिवशी आहे म्हणून. हां, म्हणजे तिलाही तेवढी जाणीव आहे. ती म्हणते ना, ती तिच्या मुलीलाही हे सांगते की आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळं आहे. आजचे दिवस जे आपण बघतोय ते शेट आणि भाभींमुळं बघतोय. त्यांना स्टँड केलंय आणि एक 12वी शिकलेली मुलगी काय करू शकते हे ह्याच्यातून निर्माण झालेले. आणि एक असं झालं की आपल्याला असं वाटतं, मी जेव्हा पार्लरचा क्लासेस केला तेव्हा मला काहीच गरज नव्हती, क्लास करायची काहीच गरज नव्हती. सगळे म्हणायचे काय करायचं आहे तुला, सगळं आहे व्यवस्थित. कारण माझ्या नवऱ्याची परिस्थिती पण खूप चांगली होती, सगळं कंडिशन चांगलं होतं, काही मला कमवायची गरज नव्हती. पण मला एक आतून होतं की मी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी माझ्या स्वतःसाठी काहीतरी असावं. माणसाला परिस्थिती कधी कोणती येते हे सांगता येत नाही. त्यासाठी काहीतरी आपण सेटल व्हावं, ह्यासाठी पुढचं फ्युचर कोणालाच माहिती नसतं ना. त्यामुळं मी मग हा क्लास केला, घरातून चालू केलं. त्याच्यानंतर मग हळूहळू ग्रीप गेली आणि एक कंडिशन अशी झाली की आमचा बिझनेस पूर्ण फ्लॉप झाला. आणि हां, आयुष्यात किंवा प्रपंचात अनेक अडथळे असतात. कधी कधी एकदम म्हणजे आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. यातच आपल्या मिस्टरांचा व्यवसाय हा कोलॅप्स झाला किंवा त्यात मंदी आली आणि त्यानंतर खरी जी स्त्री शक्ती किंवा स्त्री एक दुर्गा म्हणून तुम्ही जे या ब्युटी पार्लरचं शिक्षण घेतलं त्याच्या फायद्यातनं आज तुम्ही स्वयंभू आहात किंवा स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचं कुटुंब चालवता. आणि ज्यावेळेस तुमच्यावर ही परिस्थिती आली, तुमचा या मिस्टरांचा व्यवसाय बंद पडला, त्यानंतरचा थोडा इतिहास सांगा. काय असतं बिझनेस म्हटला की कधी चढ असतो, कधी उतार असतो. आणि बिझनेसमध्ये काय झालं, पूर्वी हॉटेल्स फार कमी होते, आता कसे रोडला सगळे धाबे वगैरे झाले, त्यामुळे ॲटोमॅटिक बिझनेस कमी 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 होत गेला. कमी होत गेल्यानंतर कसं थोडंसं कर्जाचा डोंगर चढत गेला. आणि त्यामुळं काय झालं की कर्ज चढत गेलेलं आहे, बिझनेसचा हे कमी झाला आहे. आणि नंतर जेव्हा मला असं वाटायला लागलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, तोपर्यंत मी आपलं घरातच शांतपणे माझा बिझनेस चालू होता, खूप काही हे करत नव्हते, पण माझा प्रयत्न चालू होता. काम चांगलं असल्यामुळे लोक येत होती आणि क्लासेसच्या मुलींच्या म्हणजे माउथ टू माउथ माझं कुठेही ॲड नव्हती आणि अजूनही माझी कुठेही ॲड नाही आहे. माउथ पब्लिसिटीच आहे माझं, फेसबुकला नाही, इन्स्टाला नाही. मेकअप्स तर माझे सगळीकडे खूप हे होतात. आणि हे करत असताना जेव्हा मला कळलं की आपल्याला आता खूप म्हणजे स्टँड झालं पाहिजे, आपल्या नवऱ्याची कंडिशन थोडीशी वीक झालेली आहे, त्यावेळेस मग मी नंतर ह्या बिझनेसमध्ये खूपच लक्ष घालून त्याच्यामध्ये मग स्टँड झाले आणि आहे त्या परिस्थितीला मग सामोरे गेले. सामाजिक कार्यात सुद्धा एक धमाका ग्रुपच्या माध्यमातून आपण काम करत आहात आणि हे धमाका ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे. आणि यापैकीच बऱ्याच गोष्टी तुम्ही सामाजिक कार्यात केल्या, त्याबद्दल थोडक्यात त्या धमाका ग्रुपच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. धमाका ग्रुप हा माझा म्हणजे आम्ही एक फ्रेंड्सनी मिळून बनवलेला आहे, सगळ्या मैत्री मिळून. आणि त्याच्या ज्या मेन आहेत, तनुजा भाभी, नेहा भाभी, रूपा भाभी, ह्या सगळ्यात मेन आहे. आणि त्यांच्या आधारेच आम्ही पुढे जात असतो. आणि त्यांना त्या ज्या सांगतील, कारण ते सांगतात ते चांगलं सांगत असतात. कुठलीही गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत असं कुठलंच हे की नाही की त्यातून काही दुष्परिणाम होतील अशा काहीच गोष्टी केल्या नाहीत. ह्याच्यामध्ये फक्त सहकार्य आणि सामाजिक कार्य एवढंच आम्ही ह्याच्यामध्ये हे करत होतो. आणि त्यामुळे मला त्यांचं ते पटत होतं, त्यामुळे मी त्यांना सहकार्य करत आलेले. जे माझ्याच्याने होत चालते मी नेहमीच त्यांना सहकार्य करत असताना मला एक आनंद होतो की ह्यांच्यामार्फत माझाही थोडासा त्यांना सहभाग होतोय, त्याच ह्याच्यामध्ये मीही त्यांना थोडीशी मदत करू शकते. ह्याचा मला सगळा आनंद जास्तीत जास्त त्याचाच मला जास्त आनंद होतो. आणि सामाजिक कार्य करायला मलाही आवडतं, पण ते डायरेक्ट मी करू शकत नाही, ह्यांच्या थ्रू मार्फत करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला शिक्षण, मुलांना कुणालाही अडचणीत असेल त्या मुलांना मी शिक्षणाचा खर्च माझा मी करत असते. असं एक वाडीमध्ये एक फॅमिली आहे, वडील आंधळे आहेत, त्यांच्या दोन्ही मुलांचं शिक्षण मी केलेलं आहे. हां, आणि एक मुलगी माझ्याकडे अगदी लहानपणापासून होती, तिचं पूर्ण मी शिक्षण, तिला पार्लरचा कोर्स देऊन तिला पूर्ण तिचं लग्नसुद्धा मी केलेलं आहे. एका उत्तुंग भरारीत असताना किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून निर्यात असताना आणि धमाका ग्रुपच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच महिलांशी माझाही कॉन्टॅक्ट झालं आणि त्या माध्यमातून विविध पैलू महिलांचे पाहायला मिळाले. तर मला आत्ता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यात म्हणजे प्रत्येक आयुष्यात एक
आनंदाचा क्षण असतो, अत्युच्च आनंद आणि एक अतिदुःख, अशापैकी दोन्ही घटनातला एखादा किस्सा किंवा एखादा अनुभव सांगा. मला सगळ्यात आनंद जेव्हा झाला तर जेव्हा मी पार्लरचा कोर्स लावला आणि तिथं मला एक पराडकर म्हणून एक मॅडम भेटले आणि त्यांनी मला एवढा गायडन्स केला की तो माझा सगळ्यात म्हणजे आयुष्याचा माझा टर्निंग पॉईंट होता. आज त्या जर भेटलं, क्लासेस मी कुठेही करणार होते, कुठेही मी क्लास केला असता, कुठेही मला कोणीही गायडन्स मिळायचं, पण तेवढा गायडन्स देणाऱ्या मला आत्तापर्यंत कोणीच भेटल्या नाही. आणि त्यांच्या गायडन्स त्याही बेसिकच होत्या. त्या मला म्हणायच्या, तू माझ्यापेक्षा खूप पुढे गेलीस शोभा, खूप पुढे गेलीस. पण त्या ज्या माझ्या आयुष्यात भेटल्या ना, तो माझा क्षण मी आजही आठवते. आणि आज माझी आई जाऊन 1.5 महिना झाला आणि माझ्या आईचा ज्या दिवशी 13वा होता त्या दिवशी माझ्या मॅडम एक्सपायर झाल्या. आणि मॅडम ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या त्यांनी लास्ट क्वेश्चन असं सांगितलं की मला शोभाला भेटायचं, कारण आज तिनं माझं नाव खूप मोठं केलं आहे. आणि ऑपरेशनला त्यांना न्यायच्या आधी त्या माझ्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलल्या. का तर मी माझ्या आईचा त्या दिवशी प्रोग्राम होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या एक्सपायर झाल्या. तो सगळ्यात माझ्या आयुष्यातला दुःखाचा क्षण, कारण माझं आयुष्यच त्यांनी घडवले. आज मी क्लास त्यांच्याकडे केला नसता तर माझं लाईफ कोलॅप्स झालं असतं पूर्ण. त्यांनी मला गायडन्स नसता दिला ना तर मी काहीच करू शकले नसते. आपल्याबरोबर होत्या शोभा शेट्टी आणि एक ब्युटी पार्लरच्या कोर्समधून सामाजिक कार्यात बी सहभाग घेऊन एक खारीचा वाटा उचलणाऱ्या, तसेच एक कुटुंबातले 2 मुलं सांभाळणाऱ्या आणि त्यांचं लग्न करून देणाऱ्या अशा एका महिलेशी आपण आज 5वं पुष्प गुंफत असताना एक आपण विविध पैलू बघतोय. आज 5 महिलांशी आपण बातम्या केल्या किंवा त्यावर भाष्य केलं, पण आनंदाची ही गोष्ट आहे की प्रत्येक महिला ज्या आपण निवडल्या त्या योग्य निवडल्या आणि ज्यांनी काहीतरी आयुष्यात संघर्ष केला किंवा कुटुंबातल्या एक प्रमुख अर्थकारण त्यांनी सांभाळलं. आणि असं असताना आज शोभा शेट्टींनी आमच्या मराठी रोकटोक न्यूज चॅनलसाठी जे वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू. तुम्ही पण वेळात वेळ काढून मला म्हणजे ह्याच्यासाठी निवड केली, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लेडीज, मलाही असं वाटत नव्हतं मी एवढं काय करेल म्हणून. म्हणजे ज्यावेळेस मी पार्लर टाकलं तर माझीही असं वाटत नव्हतं मी एवढं मोठं काहीतरी करेल काहीतरी. पण लेडीजमध्ये जर धमक असेल ना, तिच्याकडे जर एम असेल तर ती सगळं काही करू शकते. हे माझ्याही ह्याच्यात आलेलं आहे आता.